तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर विद्युत सहाय्यक किंवा टेक्निशियनच्या एक्झामसाठी आपण क्रॅश कोर्स चालू केला होता ITIच्या मुलांसाठी, ज्याचा पार्ट 1 ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे. आणि पार्ट 2 म्हणजे सेकंड लेक्चरमध्ये आपण आज पाहणार आहोत फुल फॉर्म्स बघणार आहोत आपण डिफरंट टाईपचे. तुम्हाला वाटताना खूप छोटा टॉपिक वाटेल किंवा एकदम तुम्ही हलक्यात घेऊ शकाल, पण आत्ता जे रिसेंटली एक्झाम झाल्यात आपल्या महाट्रान्सकोच्या, त्याच्यामध्ये एकेकाला 2 डायरेक्टली फुल फॉर्म विचारले होते. म्हणजे 2 क्वेश्चन डायरेक्टली फुल फॉर्म विचारले गेले होते सिनियर टेक्निशियनला, आणि टेक्निशियन 1 एक्झामला, टेक्निशियन 2 एक्झामलासुद्धा फुल फॉर्म्स विचारले गेले होते. त्यामुळे एक प्रश्न तर डेफिनेटली येणारच ह्याच्यावर. येणाऱ्या आपल्या असिस्टंट टेक्निशियनच्या एक्झामला, महापारेषणची असो किंवा महावितरणची असो, दोन्ही एक्झामला ह्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आय नो व्हिडिओ थोडा यायला वेळ झाला, पण त्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट एक्झामला पक्के येणारे क्वेश्चन्स कळले किंवा ह्याच्यापैकी एक क्वेश्चन नक्कीच येईल हे आपण डेफिनेटली प्रॅक्टिस करू शकतो. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर एक एक करत आपण फुल फॉर्म येथे पाहायला लागूया. पहिला फुल फॉर्म आहे ACB म्हणजेच एअर सर्किट ब्रेकर. दुसरा आहे OCB म्हणजेच ऑईल सर्किट ब्रेकर. तर सर्किट ब्रेकरचे डिफरंट टाईप्स आहेत, जसं की हे MCB जे आपण घरात वगैरे आपले यूज करतो किंवा जिथे करंट कॅपॅसिटी कमी असेल तिथे आपण वापरतो, ज्याला आपण मिनिएचर सर्किट ब्रेकरसुद्धा म्हणतो. त्यानंतर आहे MCCB म्हणजेच मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. तर हे 2 फार महत्त्वाचे आहेत, बऱ्याचदा वेगवेगळ्या एक्झाममध्ये ऑलरेडी विचारले गेले आहेत, MCBचा फुल फॉर्म आणि MCCBचा फुल फॉर्म. त्यानंतर ABCB असतो, तो असतो एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. तर CBचा फुल फॉर्म तो कॉमनच राहील, सर्किट ब्रेकर. फक्त त्याचे स्टार्टिंगचे वर्ड्स आहेत, लेटर्स आहेत, तेवढं तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. ICDP म्हणजे आयन क्लॅड डबल पोल स्विच. तर हे स्विचेसचे प्रकार आहेत. डबल पोल असतो, सिंगल पोल असतो, T असेल तर ट्रिपल पोल असतो. आता इथे ICTP आणि पुढे N पण आहे, म्हणजे काय, आयन क्लॅड डबल पोल नाही येणार इथे, खरं ट्रिपल पोल यायला पाहिजे. ट्रिपल पोल स्विच विथ न्यूट्रल, ओके, न्यूट्रलसह म्हणून ते न्यूट्रल यायला पाहिजे, तर डबल नाही येणार इथे, ट्रिपल यायला पाहिजे खरं. ICTPN. DB म्हणजे डिस्ट्रीब्युशन बॉक्स किंवा डिस्ट्रीब्युशन बोर्ड आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर DP म्हणजे डबल पोल, SP म्हणजे सिंगल पोल, TP म्हणजे ट्रिपल पोल. GOD म्हणजे गँग ऑपरेटेड डिव्हाइस. ओके, गँग म्हणजे एकसाथ जे ऑपरेट होतात. गँगचा अर्थ काय की ग्रुप किंवा समूह आपण ज्याला म्हणू शकतो. म्हणजे गँग ऑपरेटेड डिव्हाइस, जे कोणते डिव्हाइस आहेत ते एक करत नाही, तर एकसाथ सगळे ऑपरेट करतात, त्याला म्हणतो आपण गँग ऑपरेटेड डिव्हाइस. त्यानंतर HRC हा एक फ्यूजचा टाईप आहे. HRC म्हणजे हाय रप्चरिंग कॅपॅसिटी. इथे रेक्चर लिहिलं पण तिथे हाय रप्चरिंग कॅपॅसिटी इंग्लिशमध्ये थोड्याच वेळात आपण ते पण बघूया. त्यानंतर PVC म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड. VIR म्हणजे वल्कनाइज इंडियन रबर. त्याचे केबल्स वगैरे असतात, त्याच्यासाठी आपण कुठलं इन्सुलेशन यूज करतो त्याचे हे प्रकार आहेत, PVC, VIR. LC म्हणजे लेड कवर्ड. CTSE कॅप टायर शीट किंवा काही तुम्हाला केबल टायर शीट पण दिलेलं दिसेल. PILC म्हणजे पेपर इन्सुलेटेड लीड कवर्ड केबल. ओके, जसं मी म्हणालो केबलचे हे काही प्रकार आहेत, इन्सुलेशन वगैरे कुठलं होतं ते. त्यातले बरेच तुम्हाला माहिती पण असतील, तर तुम्ही पुढे जाऊन बघू शकता, फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता, पण काही जर इम्पॉर्टंट दिसले तर नक्की ते नोट डाऊन करा. आणि याची PDF वगैरे तुम्हाला मी प्रोव्हाइड करीनच, कशी घ्यायची, डाउनलोड करायची ते तुम्हाला समजेल थोड्याच वेळात. N म्हणजे निगेटिव्हसाठी आपण यूज करतो. E येतो अर्थिंगसाठी यूज करतो. EMF येतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्ससाठी आपण यूज करतो. VD म्हणजे व्होल्टेज ड्रॉपसाठी आपण यूज करतो. हे जे शॉर्ट फॉर्म येते व्होल्टेज ड्रॉप, म्हणजे जिथे कुठे रेजिस्टरच्या अक्रॉस आपण म्हणतो, जर व्होल्टेज आपल्याला मिळत असेल करंट फ्लो झाल्यावर तर त्याला व्होल्टेज ड्रॉप म्हणतो. PD म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल म्हणजे मोस्टली आपण व्होल्टेजसाठी म्हणतो. जर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एक पॉईंट आहे, इकडे आहे 5 वोल्ट सपोज, आणि इथे दुसरा एक पॉईंट आहे, इकडे आपल्याला मिळतो आहे 3 वोल्ट. तर ह्या दोघांच्या पोटेन्शियलमध्ये किती डिफरन्स आहे, तर 5 वोल्ट वजा 3 वोल्ट म्हणजे होतं 2 वोल्ट. तर हा पोटेन्शियल डिफरन्स आहे या 2 पॉईंटमधला, तो असतो PD म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. MMF म्हणजे असतो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. जसा EMF असतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, तसाच MMF असतो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड वगैरे इन्वॉल्व होते. स्मॉल एल तो आपण लेंथसाठी वगैरे यूज करतो, या बऱ्याच वेळेला आपण डिफरंट ह्याच्यासाठी यूज करतो. A असतो तो एरियासाठी वगैरे यूज करतो. कॅपिटल असेल तर आपण एम्पियरसाठी यूज करतो. L लाईनसाठी असेल तर यूज करतो, किंवा इंडक्टन्स असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण यूज करतो त्याला. PMMC एक प्रकारचं मीटर आहे, त्याला त्याचा फुल फॉर्म आहे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल.
HPMV म्हणजे हाय प्रेशर मर्क्युरी वेपर, एक टाईपचा हा लॅम्प आहे. ओके. त्यानंतर N येतं काय ते रिव्होल्युशन्स पर मिनिट. तर N म्हणजे आपण RPMमध्ये त्याला लिहितो. फुल फॉर्म नाही म्हणता येणार ह्याला, पण नोटेशन्स आहेत हे. N आपण स्पीडसाठी मोस्टली यूज करतो आणि स्पीडचं युनिट असतं आपलं RPMमध्ये, त्यामुळे रिव्होल्युशन पर मिनिट. C आहे तो म्हणजे कॅपॅसिटन्स, ज्याचं युनिट आहे फॅराड. जी आपण कंडक्टन्ससाठी यूज करतो. तो एक्झॅक्टली हे फुल फॉर्म नाही म्हणता येणार, पण हे नोटेशन्स आहेत. शॉर्ट फॉर्ममध्ये आपण हे बऱ्याचदा मेन्शन करतो. EB म्हणजे बॅक EMF. EMF म्हणजे आपण बघितलं ऑलरेडी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि B छोटा b आहे तो बॅकसाठी यूज होतो. BHP म्हणजे ब्रेक हॉर्स पॉवर, किंवा फक्त HP असेल तर हॉर्स पॉवर असतं. बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं जातं की एक माझ्याकडे 5 HPची मोटर आहे, तर त्याच्यामध्ये जो HP आहे तो असतो हॉर्स पॉवर. तर 1 HP इज इक्वल टू किती किलोवॅट. ओके. परत सांगतो, 1 HP म्हणजे किती किलोवॅट हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगाल. हा तुमचा होमवर्क असेल. XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर रिॲक्टन्स 2 प्रकारचे असतात, एक इंडक्टिव्ह असतो आणि दुसरा असतो कॅपॅसिटिव्ह. जसा रेझिस्टन्सचा रेझिस्टन्स असतो तसा इंडक्टर आणि कॅपॅसिटन्स करंटच्या फ्लोला जे अपोजिशन करतात त्याला आपण म्हणतो रिॲक्टन्स. ओके. रेझिस्टन्स असतो काय करतो, करंटला विरोध करतो, म्हणजे प्रवाहाला विरोध करतो. तसंच इंडक्टर आणि कॅपॅसिटर जे आपले 2 एलिमेंट आहेत ते करंटला अपोज करतात. तर त्याचं जे काय आपण प्रॉपर्टी म्हणू शकतो ती असते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. PF आहे तर पॉवर फॅक्टर आपण यूज करतो. काय आहे त्या गोष्टी आपण एक एक करत डिटेलमध्ये डिस्कस करू नंतर, पण ह्या लेक्चरमध्ये फक्त फुल फॉर्मच बघून घेऊया. NS म्हणजे स्टेटरचा स्पीड किंवा सिंक्रोनस स्पीड्स आपण असाठी पण डिनोट करतो. हे जसं आपण इथे N फक्त स्पीड बघितला, तसा जो NS आहे तो स्टेटर स्पीड किंवा सिंक्रोनस स्पीडसाठी पण यूज करतो. NR असेल तो रोटर स्पीडसाठी, कारण R स्टँड्स फॉर रोटर, S असतो तो आपण स्टेटरसाठी यूज करतो. DOL म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन. ACSR म्हणजे ॲल्युमिनियम कोर स्टील रिएन्फोर्स कंडक्टर. हा एक ACSR फार एक इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर पण विचारला जाऊ शकतो. कंडक्टरचा एक टाईप आहे ACSR. आणि डबल AC म्हणजे ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर. डिटेलमध्ये आपण नंतर येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहूया. तर हे काय मराठीमधले होते. आता इंग्लिशमधले एक एक करत बघत जाऊया. तुम्ही व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून सुद्धा बघू शकता किंवा डायरेक्टली पॉज करून एकदा बघू शकता. मी एक्सप्लेन करायची वाट न बघता आणि डायरेक्टली पुढे कंटिन्यू करू शकता. त्याच्यात पण मी काही काही इम्पॉर्टंट दिले आहेत. MPCB म्हणजे मोटर प्रोटेक्शन सर्किट ब्रेकर. EMPR म्हणजे इलेक्ट्रॉनिक मोटर प्रोटेक्शन रिले. RCCB रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. ELCB आपण ऑलरेडी डिस्कस केलं, बरेच तुम्हाला रिपिटेटिव्ह पण दिसतील. ह्याच्यातले जे जे इम्पॉर्टंट आहेत ते मी डिस्कस करतो. ELCB झाला आहे आपला. HRC म्हणालो मी, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. OLTC म्हणजे ऑन लोड टॅप चेंजर, जे आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करतो. SF6 सर्किट ब्रेकर. त्याच्यापैकी जो SF6 आहे तो सल्फर हेक्झाफ्लोराईड असा त्याचा फुल फॉर्म आहे, जो गॅस आपण यूज करतो तो. बाकीचे पण आहेत इम्पॉर्टंट, पण जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, बाकी तुम्ही नंतर बघू शकता. DO फ्यूज म्हणजे ड्रॉपआउट फ्यूज. त्यानंतर MCCचा फुल फॉर्म आहे मोटर कंट्रोल सेंटर. त्यानंतर VFD म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. OPGW म्हणजे ऑप्टिकल ग्राउंड वायर. ही अर्थ वायर असते, पण त्याच्यातून आपण कम्युनिकेशनसुद्धा करू शकतो. आता करंटली हीच यूज होते अर्थ वायरपेक्षा, OPGW. त्यानंतर HMI म्हणजे ह्युमन मशीन इंटरफेस. त्यानंतर आहे जंक्शन बॉक्स. PB म्हणजे पुश बटन. TB म्हणजे टर्मिनल बॉक्स. CTPT फार इम्पॉर्टंट आहेत, करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर इंडक्शन मोटरचे 2 प्रकार पडतात रोटरवरून त्याच्या. एक असतं ते स्क्विरल केजचं रोटर असतं किंवा स्क्विरल केज इंडक्शन मोटर, शॉर्ट फॉर्म आहे त्याचा SCIM. आणि दुसरा आहे WRIM म्हणजे वाऊंड रोटर इंडक्शन मोटर. करेक्ट. त्यानंतर स्विच ओपन असतो किंवा क्लोज असतो, त्याच्यावरून 2 प्रकार पडतात, नॉर्मली ओपन आणि नॉर्मली क्लोज. नॉर्मली ओपन म्हणजे हा तुम्हाला असाच आहे तो दिसून येईल, आणि नॉर्मली क्लोज म्हणजे तुम्हाला तो कनेक्ट कंप्लीट त्याचं सर्किट असेल. किंवा जर पुश बटनच्या बाबतीत जर म्हणालं तर नॉर्मली ओपन असं दिसेल, आणि जर नॉर्मली क्लोज असेल तर ते नेहमी कनेक्शन बनवलेलं असेल. ओके. हे आहे NOचं आणि हे आहे NCचं. बाकीचे पुढचे इम्पॉर्टंट बघूया. ही स्लाईड आहे ती फार इम्पॉर्टंट आहे, सगळे ह्यातले इम्पॉर्टंट आहेत. UG म्हणजे अंडरग्राऊंड केबल आपण ज्याला म्हणतो. UGC म्हणजे अंडरग्राऊंड केबल. VCB म्हणजे सर्किट ब्रेकरचा एक टाईप आहे, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. XLPE म्हणजे क्रॉस लिंक पॉलिथिलीन किंवा पॉलिथिन काही म्हणू शकता. CFL कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प.
PLCC, पॉवर लाईन, कॅरियर कम्युनिकेशन, सगळे एक एक जो ह्याच्यामध्ये दिलं आहे सगळे इम्पॉर्टंट आहेत, येण्याचे चान्सेस आहेत. आणि ह्याच स्लाईडपैकी बरेच क्वेश्चन विचारले गेलेले आहेत जे आपण डिस्कस करूया थोड्याच वेळात. PLC फुल फॉर्म आहे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल. SCR म्हणजे सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. IGBTचा फुल फॉर्म आहे इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर. तर जेवढे इम्पॉर्टंट आहेत मी सगळे आठवून ह्याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न केलेला आहे. FET म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. JFETचा फुल फॉर्म आहे जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. आणि MOSFET आहे मेटल ऑक्साईड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. FETचा फुल फॉर्म सेमच राहणार सगळीकडे, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, फक्त जे आला तर जंक्शन, मॉस आला सुरुवातीला तर मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. त्यानंतर काही डिफरंट ऑर्गनायझेशन्स आहेत ज्याचे स्टँडर्ड्स आपण फॉलो करतो, तर ते पण फार इम्पॉर्टंट आहेत. ISI जे स्टँडर्ड्स असतात ते असतात इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन, ISIचा फुल फॉर्म आहे. I रूल्स जे आपण म्हणतो तर I आणि E स्टँड करतात इंडियन इलेक्ट्रिसिटी, या दोन अक्षरांचा फुल फॉर्म आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स. ASCII ओके, ASCII कोड्स जे असतात त्याला आपण म्हणतो, तर ASCIIचा जो फुल फॉर्म आहे ASCII तो आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. हा पण इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच एक्झामला विचारला गेलेला आहे. त्यानंतर ANSI कोड्स पण असतात, ANSI ज्याचा फुल फॉर्म आहे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. त्यानंतर IEEE ज्याचे पेपर वगैरे बरेचसे पब्लिश होतात, तर IEEEचं फुल फॉर्म काय आहे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स. त्यानंतर NEMA नॅशनल इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. PFC आहे पॉवर फॅक्टर करेक्शन. त्यानंतर UPSचा फुल फॉर्म आहे अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. जे इम्पॉर्टंट आहे तेच मी आता डिस्कस करतो आहे. SCADA फार एक महत्त्वाचा आहे, फारच महत्त्वाचा आहे, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. हा सुद्धा बऱ्याच एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. RTUचा फुल फॉर्म आहे रिमोट टर्मिनल युनिट. ओके, हे सगळे टेन्शन घेऊ नका, PDF तुम्हाला मिळून जाईल. आता सगळं तर बेसिक बघूया आपण जे इलेक्ट्रिकलमध्ये आपण यूज करतो. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, DC डायरेक्ट करंट, RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर. ओके, हे कसं काढतात काय काढतात सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करू येणाऱ्या काही लेक्चरमध्ये. VFD UPS आपण ऑलरेडी बघितलं आहे. PCB म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड. ICचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड सर्किट. आपण जे डिफरंट चिप्स वगैरे यूज करतो IC इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्याचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड सर्किट. त्यानंतर LEDचा फुल फॉर्म आहे लाईट इमिटिंग डायोड. LCDचा फुल फॉर्म आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आपल्या घरात जो TV असतो आधीच्या काळात होते LCD, त्यानंतर आता रिसेंटली LED वगैरे आलेले आहेत किंवा अजून नवीन प्रकार येत जातात, पण हे दोन TVचे टाईप आपण म्हणू शकतो किंवा मॉनिटरचे. ADC म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि ह्याच्या उलटं असतो डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर म्हणजे DAC. त्यानंतर PLC झाल्या ऑलरेडी. PWMचा फुल फॉर्म आहे पल्स विथ मॉड्युलेशन. त्यानंतर GIS आहे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. GPRS आपण ऑलरेडी आधी यूज करायचो, आपण आता GPRS आपण यूज नाही करत तेवढं. जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. GSMचा फुल फॉर्म आहे ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन. आधीचं तुम्ही फोन वगैरे वापरले असेल ते GPRS किंवा GSM हे तुम्ही वर्ड्स खूप ऐकले असतील. GPS आपण अजून पण यूज करतो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी. WLAN म्हणजे वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. LANचा फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क आणि WANचा फुल फॉर्म आहे वाईड एरिया नेटवर्क. देन CPU सगळ्यांना माहितीच असेल सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि GPU त्याच्यामध्ये जास्त म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट, जे ग्राफिक कार्ड वगैरे आपण म्हणतो तेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिट. RAM म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. फोनमध्ये आपण चेक करताना बघतो किती रॅम आहे त्याच्यामध्ये किंवा किती ROM आहे, रीड ओनली मेमरी. HDDचा फुल फॉर्म आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह. आणि आता जी सगळ्यात फास्टेस्ट आहे म्हणजे SSD ज्याचा फुल फॉर्म आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. ओके, पुढे जाऊया. ट्रायॅक इलेक्ट्रॉनिक्समधला इम्पॉर्टंट आहे. ट्रायोड विच वर्क्स ऑन AC किंवा ट्रायोड फॉर अल्टरनेटिंग करंट. LCD झालेला आहे. PID प्रपोर्शनल इंटिग्रल अँड डेरिव्हेटिव्ह. हे कंट्रोलरमध्ये आपण यूज करतो, कंट्रोल सिस्टीमचा एक प्रकार आहे. तर PID PI, तर PI आणि D तिघांचा आपण प्रपोर्शनल इंटिग्रल आणि डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर HVAC आणि HVDC. HVACचे दोन फुल फॉर्म बनू शकतात, एकतर हीटिंग व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग किंवा हाय व्होल्टेज अल्टरनेटिंग करंट. ओके, दुसरा आहे HVDC म्हणजे हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट, जे आपण ट्रान्समिशनसाठी यूज करतो HVAC आणि HVDC. UPS झाला बऱ्याचदा ऑलरेडी. KVA किलो व्होल्ट एम्पियर. KVचा फुल फॉर्म आहे किलो व्होल्ट. KWचा फुल फॉर्म आहे किलो वॅट. Kचा आहे किलोच असणार, पुढे VA V W WH असेल म्हणजे वॅट आवर. त्यानंतर AVR
ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर, म्हणजे जर व्होल्टेज कमी जास्त झाला तर एक फिक्स लेवलला तो ऑटोमॅटिकली येऊन राहतो, मेंटेन करतो स्वतःची लेवल. त्यानंतर LDR लाईट डिपेंडंट रेजिस्टर, EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑलरेडी डिस्कस झालेला आहे. IoT फार फेमस होत चाललं आहे दिवसेंदिवस. IoTचा फुल फॉर्म आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. DMM म्हणजे डिजिटल मल्टीमीटर, ज्याच्या हेल्पने आपण बऱ्याच गोष्टी मेजर करू शकतो, डिजिटल मल्टीमीटर. अँड CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ठीक आहे, तर जेवढे काही इम्पॉर्टंट होते माझ्या लक्षात होते ते सगळे मी इन्व्हॉल्व करायचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. आता आपण एक्झाम्समध्ये बघूया कुठले कुठले क्वेश्चन आलेले होते. ओके, सो विच ऑफ द फॉलोइंग इज द फुल फॉर्म ऑफ ASCII. ऑलरेडी SSCच्या एक्झामला विचारला गेला होता आणि NTPCच्या आणि बऱ्याच एक्झामला विचारला गेला होता. ॲटलिस्ट मला हे 2 एक्झाम तरी कळले. तर एकदा व्हिडिओ पॉज करून स्वतः एकदा ट्राय करा की आपण आता जे बघितलं तर तुमचं करेक्ट आन्सर येत आहे की नाही, कारण ऑप्शन बघून तुम्हाला ह्याच्यामध्ये डेफिनेटली कन्फ्यूज येते, होऊ शकतो. ओके, एक्झाममध्ये प्रेशरमुळे टायमामुळे होऊ शकतं. ऑप्शन बघूया, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ओके, तर अमेरिकन स्टँडर्डच आहे. ऑप्शनमध्ये चेक केलं तर ॲनालिटिकल, एशियन ॲनालिटिकल आहे, तर त्यामुळे ऑप्शन बाकीचे तर रॉंगच होतील. अमेरिकन स्टँडर्ड्स आहे. ऑप्शन 1 डायरेक्टली करेक्ट मिळालं आपल्याला. नेक्स्ट आहे फुल फॉर्म ऑफ UPS. काय आहे? अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, अनइंटरप्टेड पॉवर. ओके, S आहे तर म्हणजे सप्लाय तर असलाच पाहिजे लास्टला, तर हा तर येणारच नाही. युनिफॉर्म नाही आहे. UPS कधी काम येतो? जेव्हा सप्लाय जातो किंवा लाईट वगैरे जातं तेव्हा UPS आपल्या बऱ्याचदा कामात येतो, कारण अनइंटरप्टेड म्हणजे सप्लाय जरी लाईट गेली तरी सप्लाय कट ऑफ होत नाही. तर UPSचा फुल फॉर्म आहे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. हा पण कुठेतरी एक्झाममध्येच होता, ते लिहायला विसरलो मी. त्यानंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ XLPE इन XLPE केबल. ओके, हा ज्युनियर टेक्निशियनच्या एक्झामला विचारला गेला होता, PGCILच्या म्हणजे पॉवर ग्रीडच्या 2018ला. काय याचा फुल फॉर्म? एकदा पॉज करून बघा तुमचा आन्सर करेक्ट येतं आहे का. त्याचं ऑप्शनमध्ये चेक केलं तर तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. क्रॉसलिंक पॉलिविनाईल, क्रॉस पॉलिविनाईल, क्रॉसलिंक पॉलिइथिन आणि क्रॉसलिंक पॉलिइथिलीन. ओके, तर ह्याच्यामध्ये जो मी चेक केलं तर पॉलिविनाईल तर कन्फर्म नाही आहे. झालं तर ऑप्शन तुम्हाला 3 किंवा 4मध्ये ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. ओके, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे क्रॉसलिंक पॉलिथिलीन. ओके, जर तुम्ही जाऊन बघितलं वरती, एकदा आपण चेक करूया परत. XLPEचा फुल फॉर्म, XLPE कुठे गेला? XLPE चेक करूया एक 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 एक. हे तुम्ही एकदा स्पेलिंग तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट त्याची काय आहे ते. हां, हे बघा, पॉलिइथिलीन, पॉलिइथिलीन असं म्हणू शकतो. म्हणजे याच्यामध्ये L याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर त्यामुळे आपण जो ऑप्शन टिक केला ऑप्शन 4 तो तिथे करेक्ट ऑप्शन आहे. ओके, क्रॉसलिंक पॉलिइथिलीन ऑप्शन 4 इज करेक्ट वन. XLPE केबल बघा, अजून सेम क्वेश्चन विचारला गेला होता पण डिफरंट एक्झाममध्ये. इस्रोच्या टेक्निकल असिस्टंटला 2021ला ह्याच्यामध्ये वेगळ्या टाईपमध्ये दिलेलं की XLPE केबल मीन्स, आणि मग नंतर त्याने 4 ऑप्शन दिलेले. ह्याच्यापैकी कुठले किंवा काय आहे ते करेक्ट आपण ओळखायचं आहे. क्रॉस पॉलिइथिलीन केबल, क्रॉस लिंक पेपर इथिलीन केबल, लेयर्स ऑफ पॉलिइथिलीन केबल और नन ऑफ दिस. तर क्रॉस लिंक असा वर्ड पाहिजे होता, तर मग हा येणार नाही. क्रॉस लिंक पॉलिइथिलीन आहे, पेपर नाही आहे, तर मग हा पण चुकीचा आहे. लेयर्स ऑफ पॉलिइथिलीन केबल नाही, असं पण नाही आहे काही. त्यानंतर मग राहिला ऑप्शन नन ऑफ दीज, म्हणजे ऑप्शन डीज इथे करेक्ट येईल. फुल फॉर्म आपण आत्ताच बघितलं आहे. असा वेगळ्या टाईपमध्ये पण विचारला जाऊ शकतो. MCCB स्टँड फॉर SSC JEEच्या एक्झामला विचारला गेला होता आणि JEE लेवलचे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे ते पण आपल्याला बघावे लागतील. लेवल जशी वाढत चालली त्यामुळे JEE लेवलचे सुद्धा क्वेश्चन हल्ली ITI लेवलला विचारले जातात. MCCBचा फुल फॉर्म काय आहे? व्हिडिओ पॉज करून एकदा चेक करा. मिनिएचर करंट सर्किट ब्रेकर, मॅक्झिमम करंट सर्किट ब्रेकर, मोल्डेड कॅबिनेट सर्किट ब्रेकर की मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. त्याच्यामध्ये आपला ऑप्शन जो 4 आहे तो करेक्ट आहे, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. मिनिएचर सर्किट ब्रेकर जो आहे तो MCBचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर LCD इज अ बेसिक टाईप ऑफ मॉनिटर, त्यांनी स्वतः दिलेला आहे. सो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ LCD? हा पण SSCच्या एक्झामला विचारला गेला होता 2020ला. काय याचा फुल फॉर्म? तर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. सगळे 4च ऑप्शन मिळतात आपल्याला, पण तेच करेक्ट आहेत आता. तर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले ह्याचा करेक्ट आन्सर येईल. नेहमी 4च असेल असं नाही आहे. PLC इज अ कॉम्प्युटर स्पेशली डिझाईन टू ऑपरेट रिलायबली अंडर हार्श इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट सच एज एक्स्ट्रीम टेम्परेचर, वेट, ड्राय अँड ऑर डस्टी कंडिशन. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PLC? तर एवढं त्याने एक्सप्लेन करून आपल्याला दिलेल्या सगळ्या गोष्टी. एवढंच विचारलं की PLCचा फुल फॉर्म काय. ओके, दिसताना एवढा भला मोठा क्वेश्चन दिसेल, पण त्याचा एवढंच विचारायचं होतं की फुल फॉर्म ऑफ PLC काय आहे. काय आहे?
तर प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल ऑप्शन अगेन परत आता 4च आला का इथे, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर ऑप्शन 4 इथे परत आपला करेक्ट आला. प्रोफेशनल तर नाहीच आहे त्यामुळे हे 2 तर गेलेच. इथे काय प्रोग्रामेबल लॉजिक कम्प्युटर, ओके कम्प्युटर नाही आहे तर तो कंट्रोलर आहे. हा उत्तर प्रदेशच्या एक्झाममध्ये विचारला गेला होता ज्युनियर इंजिनियरच्या 2021ला. ओके तर आता हे सगळे झाले तर बाहेरच्या स्टेटचे वगैरे. आता आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण बघून घेऊया. तर आत्ताच जी महाट्रान्सको टेक्निशियन 1ची एक्झाम झाली होती 9 मार्चला, तेव्हाच हा विचारला होता फुल फॉर्म ऑफ PLCC. तर काय आहे फुल फॉर्म ऑफ PLCC? पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन. आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. खूप इझी आहे. PLCC आहे तर PLC वगैरे सुद्धा विचारला जाऊ शकतो. PLCCचा बघितला त्यानंतर CFLचा फुल फॉर्म विचारलेला होता. 4-5 आपल्याकडे ऑप्शन दिले होते. कुठल्या एक्झामला? तर महाट्रान्सकोची सिनियर टेक्निशियन एक्झाम, ज्याचे आपण ऑलरेडी व्हिडिओ वगैरे बनवून झाला आहे, त्याचा ॲनालिसिस वगैरे पण आपण केलेला आहे. तर CFLचा डायरेक्ट फुल फॉर्म विचारला होता. काय येतो? कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. ओके आणि त्यानंतर सेम एक्झामला महाट्रान्सकोच्या सिनियर टेक्निशियनलाच 2024ला आत्ताच जी झाली होती त्याला स्काडाचा फुल फॉर्मसुद्धा विचारला होता. तर काय स्काडाचा फुल फॉर्म? सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विजिशन. ओके तर इम्पॉर्टंट जे काय आहेत एक्स्ट्राचे फुल फॉर्म जे विचारले जाऊ शकतात आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलेत. आणि बघितलं तुम्ही तर एकाच लेक्चरमध्ये 2 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. 2 क्वेश्चन करेक्ट आले तर डायरेक्टली 4.4 मार्क्स आपल्याला मिळत आहेत. आणि एकदम कठीण आहेत का? नाही, एकदम इझी आहेत. एकदा जरी वाचलं 2दा वाचलं तरी लक्षात राहतील जर तुम्ही फर्स्ट टाईमच बघितलं असेल तर. त्यामुळे ही PDF नक्की बघा. एक्झामच्या आधी एकदा रिकॉल करा जर तुम्हाला लक्षात नसतील तर. PDF कुठून मिळेल? तर आपल्या ॲपवर तुम्हाला मिळेल फ्री ऑफ कॉस्ट. हे तुम्ही QR कोड स्कॅन केला तर डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड होईल. किंवा जर ह्याची लिंक हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केली. आणि ह्याच्यामध्ये ॲपमध्ये गेल्यानंतर लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला लेफ्ट साईडला 3 अशा रेषा दिसतील. त्याच्यामध्ये फ्री मटेरियलचा टॅब आहे. तर फ्री मटेरियलच्या टॅबमध्ये मी फोल्डर बनवला आहे वेगळा असिस्टंट टेक्निशियनसाठीचा. तर तिथे तुम्हाला या PDF आहेत ते मिळून जातील सगळ्या लेक्चरच्या. ओके सोबत आपण टेलिग्रामचं एक चॅनल पण बनवलं आहे अमेझिंग इंजिनियर्स ITIसाठी स्पेसिफिकली. त्याच्यावर आपण कंटेंट वगैरे टाकत जाऊ. जे काही इम्पॉर्टंट लिंक वगैरे असतील त्या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले फुल फॉर्म्स तुम्हाला माहिती असतील, तुम्हाला लक्षात असतील आणि जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या एक्झाम दिले असतील ना तिकडे जर तुम्हाला विचारलेले असतील तर ते सुद्धा इथे जरूर मेन्शन करा. कारण सोपे सोपे क्वेश्चन आपल्या बऱ्याचदा लक्षात राहतात. तर त्यामुळे इम्पॉर्टंट जे कुठले अजून फुल फॉर्म्स असतील ते टाका व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये, म्हणजे बाकीच्यांना सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि जर क्वेश्चन सकट जर तुम्ही टाकलं तर नक्कीच मी पिन करेन, हार्ट वगैरे तुम्हाला देईन. सो बाकीच्यांना सुद्धा समजेल की हे क्वेश्चन रिसेंटली एक्झाममध्ये विचारले गेले आहेत आणि कदाचित त्यातलाच एक विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांसोबतसुद्धा शेअर करा आणि लवकरात लवकर बाकीच्या व्हिडिओसुद्धा मी अपलोड करायचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.